हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक अवर यूट्यूब चॅनल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक कन्व्हर्जन बघणार आहोत. कन्व्हर्जन कोणाचं कन्व्हर्जन? बायनरी टू डेसिमल. बायनरी टू डेसिमल. बघा, आपल्याला बायनरी नंबर दिलेला असतो. बायनरी नंबर तुम्हाला माहिती आहे 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये असतात. त्याला म्हणतात बायनरी नंबर. ती बायनरी नंबर कशामध्ये फॉर्म असतात? 01 01च्या फॉर्ममध्ये असतात. या फॉर्ममध्ये बायनरी नंबर असतात आणि डेसिमल नंबर आपले या फॉर्ममध्ये असतात. बायनरी नंबरचा बेस किती असतो? बायनरी नंबरचा बेस 2 असतो आणि डेसिमल नंबरचा बेस 10 असतो. कारण की संख्या कुठून तयार होतात? 0 to 9. 0 to 9 मधल्या जेवढ्या काही संख्या आहेत त्याच संख्या वापरून आपल्या बाकीच्या संख्या तयार झालेल्या आहेत. म्हणून याचा बेस किती असतो? 0 धरून 9पर्यंत पूर्ण किती असतं? 10 असतं. म्हणून आपण जो काही डेसिमल नंबरचा बेस असतो, बघा, जो डेसिमल नंबरचा बेस असतो आपला, तो बेस किती असतो? 10 असतो. आणि जो बायनरी नंबरचा बेस असतो तो किती असतो? 2 असतो. पण आपल्याला काय करायचं आहे? जर युजरने नंबर एंटर केला की एंटर द बायनरी नंबर, आणि सिस्टीमने आपल्याला सांगितलं पाहिजे की युअर बायनरी म्हणजे डेसिमल नंबर इज डॅश डॅश. म्हणजे डेसिमल नंबर अशा प्रकारे असतो आणि बायनरी नंबर फक्त 2 फॉर्ममध्ये असतो. एक 01 01च्या फॉर्ममध्ये असतो. चला तर मग सुरुवात करूया या प्रोग्रामला. तर सुरुवातीला हेडर फाईल इन्क्लूड करून घेतो. हॅच इन्क्लूड stdio.h आणि पूर्ण प्रोग्राम मी मेन फंक्शनमध्ये लिहिणार आहे. बघा, याच्यामधलं लॉजिक खूप सिम्पल आहे. यासाठी आपल्याला एक math.h हेडर फाईल लागेल. हॅच इन्क्लूड math.h हेडर फाईल आपल्याला या ठिकाणी इन्क्लूड करावी लागेल. आपल्याला काय करायचं आहे? एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे. आपल्याला एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे. ए नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि युजरकडून त्याचं इनपुट घेण्यासाठी आपण या ठिकाणी लिहू एंटर द एनी बायनरी नंबर. एंटर द एनी बायनरी नंबर. आता युजरने एखादी बायनरी नंबर एंटर केला समजा, आणि आपल्याला त्याचं इनपुट युजरकडून घ्यायचं आहे. म्हणजे स्कॅनफ, आणि त्याचं स्कॅनिंग करण्यासाठी %d आणि कॉमा करून त्याचा ॲड्रेस, जो हा ॲन ऑपरेटर असतो, युनरी ऑपरेटर असतो, %, आणि आपल्याला एला स्कॅनिंग करायची. आपल्याला काय करायचं आहे? आता एक वाईल लूप या ठिकाणी यूज करायचं आहे. बघा, हा प्रोग्राम खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामधलं लॉजिक खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या प्रोग्राम तुम्हाला इंटरनेटवर कुठेही सापडणार नाही, कारण की हे ओन लॉजिक आहे, म्हणजे स्वतः लॉजिक लावलेलं आहे. आता काय करायचं? आपल्याला वाईल लूप यूज करायचं आहे. वाईल लूप आपल्याला काय करायचं? वाईल लूप कशासाठी यूज करतो? रिपीट चेक करण्यासाठी, रिपीट कंडिशन चेक करण्यासाठी आपण यूज करतो. समजून घ्या, ए हा काय? बायनरी नंबर आहे. आणि जोपर्यंत ए हा 0 होत नाही, म्हणजे जोपर्यंत ए हा 0 होत नाही, म्हणजे ए जोपर्यंत मोठा असतो 0पेक्षा, किंवा तुम्ही असं सुद्धा लिहू शकतात, काय हरकत नाही. कंडिशन त्यांना एकच मानलं जातं. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तुम्ही सम ऑफ डिजिटचा प्रोग्राम बघितला असेल बघा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? जेव्हा बघा बायनरी टू डेसिमल हे जेव्हा करत असतात, बघा, मी एखादा बायनरी नंबर एंटर करतो. आता हा बायनरी नंबर आहे. मग आता काय करायचं? या ठिकाणी हा जो 1 आहे, म्हणजे बघा, आता हे जे 1 आहे, 1च्या ठिकाणी 2चा पावर किती ठेवायचा? 2चा पावर ठेवायचा 0. 2चा पावर ठेवायचा 0. त्याच्यानंतर बघा, ज्या ठिकाणी 1 आहे त्या ठिकाणी आता या 0च्या दुसरा 0, या 0च्या ठिकाणी 2चा पावर 1 ठेवायचा. 2चा पावर 1 ठेवायचा. या दुसऱ्या 0च्या ठिकाणी बघा, हा जो 1 दिला आहे, हा इकडं आला, हा इथं आला. ओके. आणि ह्या 0च्या खाली 2चा दुसरा पावर ठेवायचा. आणि आपण एक छोटा नंबर घेऊ, याच्यापैकी एक काढून टाकू. या ठिकाणी 1 घेतला आणि या 2च्या खाली मी पावर 3 घेतला. आता जमलं. बघा, हा एक वरचा काय झाला? हा बायनरी नंबर झाला. वरचा हा बायनरी नंबर झाला. आता याचं आपल्याला कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? याचं कन्व्हर्जन आपल्याला डेसिमलमध्ये करायचं आहे.
डेसिमलमध्ये करायचं. कसं करायचं, ज्या ठिकाणी 1 आहे, ज्या ठिकाणी 1 आहे, आता 1च्या खाली किती आहे, 2चा पॉवर 0 घेतला, मग याचं उत्तर किती येतं, 2चा पॉवर 0 1 येतं. मग 1 प्लस करायचं हां. आणि ज्या ठिकाणी 0 आहे त्या ठिकाणची खालची संख्या घ्यायची का, नाही घ्यायची. मग ज्या ठिकाणी इकडं पण किती आहे, 1 आहे, मग 2चा पॉवर 3 किती येतोय, 8 येतोय. आणि याची ॲडिशन करायची, याची ॲडिशन किती आली, 9 आली. मग याचा अर्थ काय आला, याचा अर्थ झाला की हा जो काही वरचा आपल्याला नंबर आहे, बायनरी नंबर, हा वरचा बायनरी नंबर, याचं जर आपल्याला याच्यामध्ये कन्वर्ट करायचा असेल तर ही शॉर्टकट ट्रिक आपल्याला माहीत पाहिजे. आणि ही ट्रिक जर माहीत असेल तर आपण इझिली सगळं काहीतरी करू शकतो, बरोबर. मग याचा बायनरी नंबर किती झाला, 9 झाला. मग आपल्याला हे प्रोग्रामच्या स्वरूपात लिहायचे, तर ते कसं ते समजून घेऊ. आता काय करायचं, आपल्याला एक सम नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊ. त्याला आपण काय करू, 0 इनिशियलाइज करू. सम नावाचं व्हेरिएबल आपण 0 इनिशियलाइज केलं. आता काय करायचं, इफची कंडिशन वापरायची. आपल्याला काय करायचं, जेव्हा 1 येतं तेव्हा 2चा पॉवर 0 असं प्लस करायचं चालायची ना. मग इफची कंडिशनमध्ये सुरुवातीला आपण पुन्हा एक व्हेरिएबल डिक्लेअर करू, रिमाइंडर नावाचं. बघा, रिमाइंडर नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर करू. रिमाइंडरमध्ये काय करू आपण, रिमाइंडरमध्ये आपण ए मॉड्युलस म्हणजे त्याचा शेवटचा अंक मॉड्युलस. बघा, मॉड्युलस 10 केल्याने काय होतं, आपल्याला त्याचं रिमाइंडर भेटतं. ओके, त्याचं रिमाइंडर भेटतं. आता काय करायचं, हा जो रेम असतो, हा रेम म्हणजे रिमाइंडर इज इक्वल टू जर 1 असेल तर काय करायचं, आपल्याला सम इक्वल टू सम प्लस म्हणजे सममध्ये सम काय ॲड करायचं, आपल्याला पॉवर ॲड करायचा आहे. कशाचा पॉवर, पाव फंक्शन वापरू. आणि पाव फंक्शनमध्ये आपल्याला 2चा पॉवर 0 घ्यायचा आहे. पण हा पॉवर इन्क्रीज होत राहील. मग आपण काय करू, या ठिकाणी एक्स नावाचा व्हेरिएबल वरती डिक्लेअर करू. इथे एक्स घेतला, आता वरती पण एक्स नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करू, एक्स. ओके, एक्स. आणि या एक्सला आपण 0 इनिशियलाइज करू. सुरुवातीला आपण याला 0 इनिशियलाइज करू आणि या ठिकाणी ठेवून देऊ. ठेवलं या ठिकाणी. आणि मग नंतर काय करावं लागेल, आपल्याला ह्या एक्सला प्लस करावं लागेल, कारण की आपल्याला तो एक ना वाढवायचा आहे ना. म्हणून या एक्सला आपल्याला इन्क्रीमेंट करायचं आहे. कितीने इन्क्रीमेंट करायचं, आपल्याला आहे ना 1 इन्क्रीमेंट करायचं आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला 1 होईल, सुरुवातीला 0 होईल, 1 2 3 4 अशी चालत राहील. ही प्रोसेस या ठिकाणी काय होईल, चालत राहील. मग आता काय करायचं आपल्याला, या ठिकाणी बघा झालं इथपर्यंत. आता काय करायचं आहे, हा जो काही ए मॉड्युलस 10 केला, आपल्याला याला पुढं डिवाइड पण करायचं आहे ना. मग ए इक्वल टू ए डिवायडेड बाय 10. मग ह्या प्रोसेसमुळे काय झालं, या सममध्ये तुमचा बायनरी नंबर ॲड झाला. बघा, या सम इक्वल टू सम प्लस पाव. कशाचा पाव, पाव म्हणजे काय, एक मॅथ.h हेडर फाईलमधलं एक असं प्रीडिफाईंड फंक्शन आहे की ज्याने आपण दुसऱ्याचा एखाद्याचा पॉवर फाइंड आउट करू शकतो. इथे दिलं सेमिकॉलन द्यायला विसरू नका, कारण की आपल्याला एरर येऊ शकते. आता बघायचं, हे केलं मी. त्याच्यानंतर काय करायचं आहे, खाली प्रिंट करायचं आहे, प्रिंटएफ. पण प्रिंटएफ लिहायचं, द डेसिमल नंबर इज इक्वल टू %d आणि %d घेतलं, %d आणि कॉमा करून सम. बघा, खूप सिम्पल आहे हा प्रोग्राम. मी जो केला आहे तो ओन लॉजिक लावून केलेला आहे. ह्या प्रोग्रामला मी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा करू शकतात, पण एकदम सिम्पल वेमध्ये. कारण की बाकीचे इंटरनेटवर तुम्ही खूप प्रोग्राम बघशाल, पण त्या प्रोग्राममध्ये आणि या प्रोग्राममध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्हाला नंतर कळून जाईल. कारण की हा प्रोग्राम ओन लॉजिक केलेला आहे, स्वतः मनाने केलेला आहे. आणि हा प्रोग्राम आणि त्या प्रोग्रामची कंपॅरिझन तुम्ही करू शकता. आणि खूप सिम्पल या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मी. बघा, सुरुवातीला मी एक studio.h हेडर फाईल इन्क्लूड केली, stdio.h. हे तुम्ही करतात, हे तुम्हाला माहीतच आहे. math.h हेडर फाईल इन्क्लूड कारण की आपण मध्ये पॉवर फंक्शन यूज केलं. जेव्हा आपण एखादं फंक्शन यूज करीतो, म्हणजे एखाद्या हेडर फाईलमधलं फंक्शन यूज करतो, मग सुरुवातीला आपल्याला त्याची डेफिनेशन लिहावी लागते. म्हणजेच आपल्याला एक हेडर फाईल इन्क्लूड करावी लागते की ज्या हेडर फाईलमध्ये प्रीडिफाईंड फंक्शन ऑलरेडी असतं. मी एक नंबर घेतला युजरकडून की आपल्याला युजरने एंटर केला पाहिजेत नंबर, एंटर द एनी बायनरी नंबर. आणि मग पर्सेंटेज आणि ॲम्परसँड म्हणजे त्याचं स्कॅनिंग केले. आणि एक्सला 1 इनिशियलाइज केलं. कारण की आपल्याला पॉवर पहिले 0 ठेवायचा आहे, म्हणजे 0 इनिशियलाइज केलं, नंतर त्याला प्लस करू. आता या
प्रोग्रामचं आउटपुट आपल्याला बघायचं आहे. बघा तर चला तर याचं आउटपुट आपण घेऊया. आता एनी नंबर, मग मी समजा या ठिकाणी हा नंबर एंटर केला तर उत्तर किती यायला पाहिजेत? 9 यायला पाहिजेत. करेक्ट आहे, कारण की आत्ताच आपण हा नंबर एंटर केला. आता आपण पुन्हा दुसरा एक नंबर एंटर करून बघू. 0 1 1 1. बघा किती आलं याचं उत्तर? 5 आलं. कारण की बघा आता 1च्या खाली किती येईल? 2 पॉवर 0. बघा 1 किती आहे? 1 2 3 4. बघा मी किती एंटर केलं? 0 0. बघा मी ही संख्या एंटर केली. कोणती संख्या होती ती? मी ही संख्या एंटर केली. आता ही संख्या मी या ठिकाणी काय केली? एंटर केली. आता या ठिकाणी किती आहे? 1 किती या ठिकाणी? 0चा विषय जाऊ द्या, कारण की 0च्या खालची संख्या तुम्हाला घ्यायची का न घ्यायची. मी या ठिकाणी 1 किती? 1 2 3 4 आहे, बरोबर. म्हणजे 2चा पॉवर 0 1 प्लस 2चा पॉवर 2 किती येतो? 4 प्लस 2चा पॉवर हा किती येतो? 8 प्लस त्याच्यानंतर 16, बरोबर आहे ना? 16. आणि बघा आता हा घेतला आपण. आता यांची ॲडिशन करायची आपल्याला. 4 आणि 1 5, 8 5 13, म्हणजे 13 प्लस 16. 13 प्लस 16 म्हणजे या ठिकाणी उत्तर येतं 29. किती उत्तर येतं? 29. म्हणजे आपण 0 0 हा नंबर एंटर करतो. ओके, याचं उत्तर किती येतं? 29 येतं. बघा सॉरी 0 0 0 1 1 1 1 1. 31 आलं. सॉरी, आपलं कॅल्क्युलेशनमध्ये थोडंसं चुकलं असेल. पुन्हा एकदा बघू. हा 0 0 0 0 घेतला. 1 1 1 1. किती 1 1 घेतलं तर आपण? 1 2 3 4. बघा 4 वेळेस, म्हणजे 2चा पॉवर हा आहे तो 1 प्लस 2 प्लस 4 प्लस 8. बघा याचं उत्तर किती यायला पाहिजेत आपलं? याचं उत्तर यायला पाहिजे 3 4 आणि 3 7 आणि 7 आणि 8 15. याचं उत्तर किती यायला पाहिजेत आपल्याला? 15 यायला पाहिजेत. ओके, याचं उत्तर किती यायला पाहिजेत आपल्याला? 15 यायला पाहिजेत. आणि बघा याचं उत्तर येणार आहे 15. हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला ते सिस्टीमकडून काढायचं याचं उत्तर. हां, मग मी काय करणार? कंट्रोल याला हे करून घेतो आणि 30 संख्या एंटर करतो. आत्ताची एंटर केली होती. बघा आलं का नाही? 15. म्हणजे आपण कोणताही एखादा बायनरी नंबर डेसिमलमध्ये कन्वर्ट करू शकतो खूप इझिली. तर आजचा हा प्रोग्राम. तर धन्यवाद.